नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायला मिळतील, जसे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर सेशनला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि डेली सेशन बघून टेस्ट क्वेश्चनची उत्तर देत चला. मित्रांनो, आपली ऑफर सुरू राहणार आहे होळी स्पेशल 25% डिस्काउंट तुम्हाला सर्व कोर्सेसवर बघायला मिळणार आहे. आपलं फेब्रुवारी महिन्याचं मासिक आलेलं आहे, जे तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळालं आणि यात 2 नवीन बॅचेस आहे, ज्यामध्ये सध्या लेक्चर सुरू आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या कारवाईअंतर्गत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अणुलष्करी तळांवर हल्ले केले आहे? तर इराण आणि वर्सेस इस्रायल युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या बाजूने अमेरिका आहे. मग इस्रायल आणि अमेरिकेने 2 ऑपरेशन सुरू केलेले आहे. एक आहे ऑपरेशन रोरिंग लायन आणि एक आहे ऑपरेशन एपिक फ्युरी. तर हे दोन्ही ऑपरेशन जे आहे ते इराणच्या विरोधात सुरू करण्यात आलेले आहे. म्हणून आपलं उत्तर असेल वरीलपैकी दोन्ही 1 आणि 2. तर मित्रांनो, ऑपरेशन फ्युरी जे आहे तर ते अमेरिकेने इराणच्या विरोधात सुरू केलेलं आहे. एपिक फ्युरी त्याला नाव देण्यात आलेले आहे. या कारवाईच्या अंतर्गत अमेरिकेने इस्रायलच्या सहकार्याने प्रमुख इराणी लष्करी तळ आणि शहरांवर क्षेपणास्त्राने हल्ले केलेले आहे. ऑपरेशन लायन रोर किंवा आपण त्याला ऑपरेशन रोरिंग लायन किंवा अजून एका नावाने ओळखलं जातं ऑपरेशन रोर ऑफ द लायन. तर हे जे ऑपरेशन आहे हे इस्रायलने इराणच्या विरोधात सुरू केलेलं आहे. तर रोरिंग लायन जे आहे ते इस्रायलने सुरू केलेलं ऑपरेशन आहे, इस्रायलने सुरू केलेलं. आणि एपिक फ्युरी जे आहे ते USA ने सुरू केलेलं ऑपरेशन आहे. लक्षात ठेवा, दोन्ही ऑपरेशन इराणच्या विरोधात सुरू करण्यात आलेले. मग महत्त्वाचे ऑपरेशन 2026 मधील आपण बघूया. ऑपरेशन गजब लिल हक पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विरोधात सुरू केलेला आहे. त्यानंतर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात सुरू केलं होतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना काय केलं होतं? किडनॅप केलं होतं, त्यांना उचलून आणलं होतं अमेरिकेमध्ये. ऑपरेशन स्वदेश इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने सुरू केलेले. ऑपरेशन प्रहार पंजाब पोलिसांनी गुंडांविरोधात सुरू केलेलं ऑपरेशन. ऑपरेशन त्राशी एक भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्ड्याविरुद्ध सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन मेगाबुरू भारतीय सुरक्षा दलांनी झारखंडमधील सारंडा या ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट ड्रग्सच्या विरोधात सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून. ऑपरेशन हेरॉप बलुच लिबरेशन आर्मीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे, पाकिस्तानी आर्मीच्या विरोधात. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट अँड पॅकेजिंग सुविधेचं उद्घाटन कुठे केलं? तर सेमीकंडक्टर असेंब्ली जिथं सेमीकंडक्टरची टेस्टिंग होईल, पॅकेजिंग होईल, ATMP असं तिला म्हटलं जातं. तर या सुविधेचं उद्घाटन जे आहे ते मोदीजींनी केलेलं आहे सानंद, गुजरात. सध्या खूप चर्चेमध्ये असणारा जो विषय आहे तो आहे सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टर असेंब्ली जी आहे तर तिचं उद्घाटन मोदीजींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये, लक्षात ठेवायचं, कुठे केलेलं आहे? सानंद, गुजरातमध्ये केलेलं आहे. पहिले आपल्याकडे सेमीकंडक्टरचे खूप सारे प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रात आले होते, पण बरेचसे प्रोजेक्ट आपल्याकडून गुजरात राज्यामध्ये गेलेले आहे. त्यापैकी हा एक प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. सानंद, गुजरातमध्ये ही फॅसिलिटीचं ओपन करण्यात आलेली आहे. ही सुविधा मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे चालवली जाते. या प्रकल्पामध्ये 22,516 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर DRAM, NAND आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD यासारख्या प्रगत मेमरी आणि स्टोरेज उत्पादनं इथं केली जाणार आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे, पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रोजेक्ट कडून कार्बन क्रेडिट्स मंजूर केले आहे? तर क्लीन कुकिंग प्रोजेक्ट जो आहे तो म्यानमारचा आहे. मग म्यानमारला आता काय मिळणार आहे? तर कार्बन क्रेडिट्स मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या देशामधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन समजून घ्या की जगामध्ये काय केलेलं आहे, तर एखादा देश समजून घ्या कार्बन डायऑक्साईडचं कमी प्रमाणात उत्सर्जन करतो. ऑलरेडी समजून घ्या की त्याने जी उत्सर्जनाची पातळी आहे ती ऑलरेडी कमी केलेली आहे आणि त्यातही अजून तो घट करतो. म्हणजे अजून त्याला जेवढं टार्गेट देण्यात आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादा देश 20% कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो, त्याला टार्गेट 10%चं देण्यात आलेले आहे. तो 10%च्याही खाली आला
तर त्याला काय दिले जातात, काही कार्बन क्रेडिट्स दिले जातात. काय दिले जातात, काही कार्बन क्रेडिट्स दिले जातात, म्हणजे काही गुण दिले जातात. मग आता तो देश काय करू शकतो, ते गुण जे आहे, ते कार्बन क्रेडिट जे आहे ते दुसऱ्या देशाला विकू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं तर समजा दुसरा देश आहे, त्याला 20% वरून 10% टार्गेट दिलेलं आहे, पण त्याच्याकडून समजून घ्या ते 13% पर्यंतच अचीव झालं. कार्बन कमी करण्याचं प्रमाण जे आहे ते 10% राहण्यास होतं, त्याकडून 13%च अचीव झालं. मग आता हे जे 3% हे प्रमाण जे अचीव झालेलं नाहीये, तर एखाद्या देशाने समजून घ्या त्यांचं कार्बनचं प्रमाण 10%चं टार्गेट होतं, त्यांनी 5% वर आणलं. मग आता त्यांना कार्बन क्रेडिट्स मिळाले, ते काय करू शकतात, तर ज्या देशाचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी झालेलं नाही त्याला ते विकू शकतात, आणि त्याला ते कार्बन क्रेडिट विकले ते देशाला, तर त्याने सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी केलं असंच मानलं जातं. तर म्यानमारने हे म्यानमारला हे त्यांच्या, आपण जर बघितलं तर पॅरिस कराराअंतर्गत क्लीन कुकिंग प्रोजेक्टला हे कार्बन क्रेडिट मिळालेले, आणि ते आता हे कार्बन क्रेडिट देणारे दक्षिण कोरियाला, कारण त्यांचं टार्गेट अचीव झालेलं नाही. दक्षिण कोरिया आता म्यानमारकडून हे कार्बन क्रेडिट काय घेणार आहे, विकत घेणार आहे. आय होप तुम्हाला कार्बन क्रेडिट वाला कन्सेप्ट समजला असेल. इथं कार्बन क्रेडिट कोणत्या कराराअंतर्गत दिले जातात, पॅरिस कराराशी संबंधित आहे ही संकल्पना. थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा इथे काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर आपण जर बघितलं ही एक विशिष्ट प्रकारची क्लीन कुकिंग प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये स्वयंपाक करताना जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड निर्माण केला जात नाही. आता पॅरिस करार जो आहे तो 2015चा, लक्षात ठेवा. जागतिक तापमान 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणं, शक्यतो 1.5 सेल्सिअस पर्यंत ठेवणं, 1.5 सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणं याचं लक्ष आहे. आता जागतिक तापमान 2 सेल्सिअस पर्यंत म्हणजे काय, तर बघा जागतिक तापमान औद्योगिकरणाच्या पूर्वी जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 2 सेल्सिअसने त्यामध्ये वाढ झालेली ऍडजस्ट केली जाईल, किंवा 2 सेल्सिअस पर्यंत. फॉर एक्झाम्पल जागतिकीकरणापूर्वी किंवा औद्योगिकरणापूर्वी 20 सेल्सिअस हे ॲव्हरेज पृथ्वीचं तापमान होतं, तर त्याला कमीत कमी फक्त ते 22 सेल्सिअस पर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यावर गेलं की आपला कार्यक्रम होऊ शकतो. सुनामी येणार, पाण्याची पातळी वाढणार, बरीचशी शहरं पाण्याखाली जाणार. त्यामुळे ते प्रमाण जे आहे ते 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, हा प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळेल. काय आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने जिंकली, तर रणजी ट्रॉफी जी आहे ती जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे. कुणाचा त्यांनी पराभव केलेला आहे, तर कर्नाटकचा त्यांनी पराभव केलेला आहे. आता हा प्रश्न काय येईल, कारण 67 वर्षानंतर जम्मू काश्मीरने ही ट्रॉफी जिंकलेली आहे. अंतिम सामना जो आहे तो हुबळी या ठिकाणी खेळवण्यात आला होता, बेंद्रे क्रिकेट स्टेडियमवर, आणि प्लेअर ऑफ द सिरीज अकिब नबी ठरलेला आहे जम्मू काश्मीरचा, ज्याने 60 विकेट घेतलेल्या आहे. आता महत्वाच्या स्पर्धा त्यांचे विजेते बघूया. 79वी संतोष ट्रॉफी जी आहे ती सर्व्हिसेस ने जिंकलेली उपविजेता केरळ राहिला. विजय हजारे ट्रॉफी जी आहे 2025-26 ती विदर्भाने जिंकलेली उपविजेता सौराष्ट्र राहिला. WPL 2026 RCB ने जिंकलेला आहे उपविजेता दिल्ली कॅपिटल्स राहिलेला आहे. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद 2026 स्पर्धा जी आहे ती कर्नाटकने पुरुष गटाचं विजेतेपद जिंकलेलं आहे. उपविजेता इथं महाराष्ट्र राहिलेला आहे. हॉकी इंडिया लीग 2026 विजेतेपद कलिंगा लान्सर्सने जिंकलेला आहे. उपविजेता जो आहे तर रांची रॉयल्स राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला मध्ये एलेना रायबकिनाने जिंकली, आणि पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराजने जिंकली. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकलेले, तर हरियाणाने जिंकलेलं आहे. उपविजेता भारतीय रेल्वे राहिलेला आहे. कोणत्या देशाने 2026 19 वर्षाखाली एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, तर भारताने. उपविजेता इंग्लंड राहिलेला आहे. आणि सॅफ साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन 19 वर्षाखालील महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोण जिंकली, तर भारताने. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर उपविजेता जो आहे तर तो इथं मेन्शन करायचं राहून गेलेलं आहे. तो उपविजेता तुम्ही सांगा सर्च करून की सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उपविजेता कोण राहिलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने जगातील पहिलं AI संचालित सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर UAE संयुक्त अरब अमिरात च्या मध्यवर्तीय बँकेने काय केलेलं आहे, आपण जर बघितलं तर AI संचालित म्हणजे AI च्या माध्यमातून चालणारं सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केलेले. आता हे काय आहे, देशाच्या मध्यवर्ती बँक, आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे, तर RBI.
आरबीआयची स्थापना 1934चा कायदा आणि 1934च्या कायद्याने 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झालेली. त्याचप्रमाणे ची मध्यवर्ती बँक जी असेल तर तिने जागतिक पहिल्या सार्वभौम आर्थिक क्लाउड सेवा पायाभूत सुविधेचं अनावरण केलं. ही पायाभूत सुविधा पूर्णपणे एआय वर आधारित आहे, जी सायबर धोके ओळखण्यासाठी आणि बँकिंग कामकाजाला गती देण्यासाठी मदत करणार. तर ही सर्व्हिस सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस काय करणार आहेत? दोन गोष्टी. एक म्हणजे एआय शी संबंधित किंवा सायबर धोके जे असतात तर ते ओळखण्यामध्ये मदत करेल आणि बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्यामध्ये मदत करणार आहे. पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कुठे आयोजित केली आहे? तर आपण जर बघितलं मार्च 2026 मध्ये जगातील सगळ्यात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस जी आहे ती बार्सिलोना स्पेन मध्ये आयोजित केली गेली आहे. भारताचं प्रतिनिधित्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेलं आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री आहे. त्यांनी इंडिया पॅव्हिलियनचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे या परिषदेमध्ये. या परिषदेमध्ये एआय चालित स्मार्टफोन, त्यानंतर आपण जर बघितलं 6G नेटवर्क विषयी चर्चा करण्यात आलेली आहे आणि या परिषदेची थीम आहे द IQ एरा. मित्रांनो, होळी स्पेशल ऑफर सुरू आहे, 25% डिस्काउंट आहे. हे डिस्काउंट तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपवर बघायला मिळेल. आपला टेलिग्राम इंस्टाचं पेज आहे, फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामिनी यांचा मृत्यू झाला? तर इराणचे नेते होते, करता धर्ता होते इराणचे. आपण जर बघितलं तर राष्ट्राध्यक्ष होते आयतुल्ला अली खामिनी. तर त्यांचा इथं मृत्यू झालेला आहे या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये. मग आपण जर बघितलं तर इराणच्या सरकारी माध्यमांनी याची काय केलेली आहे? पुष्टी केलेली आहे. इराणचे आयतुल्ला अली खामेनी यांचं काय करण्यात आलेलं आहे? तर इराणचे सर्वात शक्तिशाली राजकीय धार्मिक व्यक्तिमत्व होते, तर त्यांना या अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मारण्यात आलेलं आहे. त्यांच्या निधनानंतर इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. 8वा प्रश्न आहे, राजस्थानमधील प्रसिद्ध हिल स्टेशन माउंट अबूचं नवीन नाव काय आहे? तर माउंट अबूचं नाव आहे अबुराज. नवीन नाव अबुराज नवीन नाव असणार आहे माउंट अबूचं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यातील अनेक प्रसिद्ध शहर, ठिकाणं आणि लोक कल्याणकारी योजनांची नावं बदलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये मग माउंट अबूचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. बाकी इतर नावं महत्वाचे नाही आपल्यासाठी. 9वा प्रश्न आहे, सायबर गुन्ह्याचे जाळे तोडण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केलं आहे? तर आपण जर बघितलं सायबर गुन्ह्याचे जाळे तोडण्यासाठी, आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आपण जर बघितलं तर ऑपरेशन क्रॅकडाऊन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे तेलंगणा पोलिसांनी. कोणी सुरू केले? तेलंगणा पोलिसांनी. तर तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले. लक्षात ठेवा, सायबर गुन्ह्यांच्या विरुद्ध आहे, आर्थिक फसवणुकीच्या विरुद्ध आहे. तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो, जिल्हा पोलीस युनिट आणि आयुक्त कार्यालयाच्या समन्वयाने. तर कोणाच्या समन्वयाने राबवलं जाते हे इतकं विचारलं जाणार नाही. ऑपरेशन क्रॅकडाऊन कशा संबंधित आहे आणि कोणतं राज्य आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. 10वा प्रश्न आहे, आदिवासी भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे पट्टे वाटण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 3.0 सुरू केलं आहे? तर मिशन वसुंधरा 3.0 आसामने सुरू केलेले आहे. ज्या आदिवासी बांधवांकडे जमीन नाहीये त्यांना जमीन देण्यासाठी. तर आसाम मधील आदिवासी आणि आदिवासी समुदायांना जमिनीचा हक्क प्रदान करण्यासाठी जमिनीशी संबंधित सेवांचं डिजिटलायझेशन करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत धेमाजी जिल्ह्यातून राज्य पातळीवर 1 लाखहून अधिक आदिवासी भूमिहीन कुटुंबांना डिजिटल जमीन पट्टे आणि वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर बांधलेल्या राष्ट्रीय जलमार्ग 2 वरील 3 प्रमुख अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन केलं? तर राष्ट्रीय जलमार्ग 2 वर 3 अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदीवर करण्यात आलेलं आहे. तर केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाम मधील दिब्रुगड येथे 3 प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हे 3 प्रकल्प जलमार्ग 2 वर आहे, राष्ट्रीय नॅशनल वॉटरवेज 2 वर आहे आणि हा वॉटरवेज जो आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गामधील हा वॉटरवेज आहे आणि यावरच हे 3 नवीन प्रकल्प जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पामध्ये बोगीबील कस्टम अँड इमिग्रेशन कॉम्प्लेक्स, धुब्री कस्टम अँड इमिग्रेशन कॉम्प्लेक्स आणि नूतनीकरण केलेल्या IWAI हेरिटेज बिल्डिंग यांचा समावेश आहे.
12वा प्रश्न आहे, रसायने आणि खत मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचित हिंदी सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं हिंदी सल्लागार समिती जी रसायने आणि खत मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेली समिती आहे, तिचे अध्यक्ष बनलेले JP नड्डा, जगत प्रकाश नड्डा. तर या समितीचे मुख्य कार्य म्हणजे रसायने आणि खत मंत्रालय आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयाच्या अधिकृत प्रशासकीय कामात हिंदीचा प्रगतशील वापर कसा करावा याचा आढावा घेणे आहे आणि ते सुचव म्हणजे कशा प्रकारे हिंदीचा वापर जो आहे तो रसायने आणि खत मंत्रालयाअंतर्गत आणि त्यांच्या कार्यालयाअंतर्गत होईल तर हे बघणं आहे. उपाध्यक्ष आहे राज्यमंत्री अनुप्रिया पटेल. या समितीमध्ये 6 खासदार असतील, 4 संसदीय कामकाज मंत्रालयाने नामनिर्देशित केलेले आणि 2 संसदीय राजभाषा समितीने नामनिर्देशित केलेले 6 खासदार आपल्याला या समितीमध्ये बघायला मिळतील. या समितीचा कालखंड जो आहे तो 3 वर्षाचा आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे. पहिलं तर टेस्ट क्वेश्चन, रणजी ट्रॉफी कोणी जिंकली हे तुम्ही मला सांगायचे 2026 मध्ये. त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेने कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे इराणच्या विरोधात ते सांगायचं आहे. आणि खमेनी कोणत्या देशाचे होते ते तुम्ही मला सांगायचं आहे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं हे नवीन डिस्काउंट आहे, ज्यांना ऑफरचा फायदा घ्यायचा असेल आणि आपलं नवीन मासिक आलेलं आहे तर यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.